HM घाटमाता न्यूज. आज या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने जे मीटिंग लावण्यात आली आहे ते झेडपी आणि पंचायत समिती संदर्भात पुढील वाटचाली किंवा पुढील नियोजनाची जी बैठक आहे ती आज इथं बोलवण्यात आली आहे. जसं तर त्या नगरपंचायतला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं काय येतंय किंवा तीर्थक्षेत्र विकास आघाडी काय करू शकत्या किंवा तुमचं काही नाहीच असं म्हणणाऱ्या आज तालुक्यातल्या सगळ्या गटांना भयानक मोठी चपराक आपली बसलेली. ज्यावेळेस तीर्थक्षेत्र विकास आघाडी मैदानात उतरते त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं की आता तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं घर पडणार आहे किंवा हे घर संपणार आहे. पण हे घर संपवण्याच्या नादात पुढच्या भऱ्याभऱ्यांचा मोठा 4 मजली बंगला आपण पाडलाय. त्या बंगलावाल्यांनी मान्य केले की आज आमचा एक माळी पाडण्याच्या नादात बंगला पडलेला आहे. तर तीच आता लागलेली खिंडा आणि आपण पेटवलेली विजयी मशाली ज्योत किंवा विजयाची ज्योत आज जी आपण पेटवल्या ती ज्योत त्या ज्योतीमुळे होणारा भडका किंवा वनवा आज तालुक्यात पेटणार आहे. जसे आपण नगरपंचायतला ठाम भूमिका घेतली अशीच आपण ठाम भूमिका जर तालुक्यात पंचायत समिती आणि झडपीला घेतली तर 100% चांगलं चांगलं बंगलं आपण पाडणार आहे. आणि जी माणसं आज आपल्यापाशी आहे ती कुठली पैशाला आमिषाला किंवा कशाला न बळी पडता असणारी माणसं आपल्याकडे आहे. ज्यावेळेस आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारानं 3,200 मतं ज्यावेळेस खातोय आणि ही स्वाभिमानी माणसांची मतं आपल्याला येते तशीच आपण तालुक्यात आपल्या संघ असणारी स्वाभिमानी माणसं आहे ती किंवा तालुक्यात आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहे ती 100% मी म्हणणाऱ्या उमेदवाराला पाडण्याची ताकद आपण ठेवतोय आणि तसंच निवडून आणण्याची पण ताकद आपण ठेवणार आहे. त्या अनुषंगानं मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही सर्वांनी जसं नगरपंचायतला साथ दिली तसेच आटपाडी तालुक्यात तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पंचायत समिती आणि झडपीला साथ दिली तर आज आपण एक तालुक्यात वेगळा संदेश देऊ आणि तालुक्याच्या विकासात एक वेगळी पावलं उमटवू एवढंच मी बोलतो. आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडी लढवणार आहे. तुम्ही सगळ्यांची साथ आम्हाला हवी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. HM घाटमाता न्यूज.